नमस्कार. रत्नागिरीमध्ये तुम्हाला मतदान करायचं आहे आणि मतदानाचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत हा विचार करून तुम्हाला मत द्यायचं आहे. मग हे मत तुम्ही कोणाला देणार? तुमचं मत अमूल्य आहे. मत नोटाला दिलं तर तुम्ही रांगेमध्ये 4-5 तास राहता, पुढची 5 वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. मग मत द्यायचं तरी नेमकं कोणाला? आता मतासाठी चांगले 3 पर्याय आहेत: उदय सामंत, बाळा माने आणि ज्योतिप्रभा पाटील. तर उदय सामंतांची कारकीर्द जर बघितली तर तुमच्या लक्षात आलं असेल की गेली 20 वर्षापूर्वी त्यांना संधी दिलेली आहे आणि या संधीचं त्यांनी किती सोनं केलेलं आहे हे आपल्यापर्यंत सगळ्याच माध्यमातून पोहोचलेलं आहे. तर आता आपल्याकडे पर्याय काय आहे? एक आहे मशाल. आता मशालीला सुद्धा आपण संधी देऊन झालेली आहे. या मशालीला संधी दिल्यानंतर त्या संधीचं काय झालं आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्यांनी निष्ठा म्हणून आपल्याच भाजपला पक्षत्याग करून ते आपल्या शिवसेनेमध्ये आले. तर आता पर्याय काय आहे? तर एक नवीन मुलगा, नवीन विचार. दिल्लीच्या शासनाने, दिल्लीच्या केजरीवाल सरकारने, पंजाबमधल्या केजरीवाल सरकारने जो बदल घडवला, ज्या पद्धतीच्या शाळा उभ्या केल्या, ज्या पद्धतीचे हॉस्पिटल उभे केले, ते जर रत्नागिरीमध्ये व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला मत हे या नवीन उमेदवाराला देणं गरजेचं आहे. आणि हा उमेदवार सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे आणि त्याने बऱ्याच वेळेला अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. 1000 लोकांच्या मध्ये एक व्यक्ती असा असू शकतो की जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो आणि ते काम, ज्योत पेटवण्याचं काम, वाईट भ्रष्टाचाराला काडी लावण्याचं काम हे ज्योतिप्रभा पाटीलने केलेलं आहे. आणि म्हणून यावेळेला आपण त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. जे गार्डन 7 कोटी रुपये खर्च करून बांधलं गेलं, ज्या ठिकाणी झाडं लावली गेली, ती झाडं तोडून त्या ठिकाणी एक ध्यान मंदिर बांधली. एवढी मोकळी जागा असताना सुद्धा त्या ठिकाणी ध्यान मंदिर बांधलं गेलं. त्याचप्रमाणे नळपाणी योजना याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला, शिक्षणामध्ये भ्रष्टाचार झाला, आरटीओची इमारत असेल त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. महिला हॉस्पिटल आहे ते अजूनही चालू झालेलं नाही. किती समस्या आहेत, किती अडचणी आहेत, किती तक्रारी आहेत, एक की अनंत हजारो तक्रारी आहेत. आणि त्यावेळेला लोक विचारतात नाही आता बदल हवाय, नाही आता बदल हवाय. पण त्यानंतर एक प्रश्न मनासमोर उभा राहतो की मग पर्याय कोण? पर्याय मशाल, पर्याय बाळा माने, त्यांना तर संधी देऊन झालेली. मग आता पर्याय काय? तर हा पर्याय आता आपल्याला शोधून मिळालेला आहे की एक सुशिक्षित मुलगा बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय. एक सुशिक्षित मुलगा अमेरिकेतलं, बाहेरच्या देशातलं आपलं शिक्षण सोडून देशाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी रत्नागिरीमध्ये येऊ इच्छितोय. केजरीवालांचा आदर्श घेऊन लढू इच्छितोय. त्याला संधी दिली पाहिजे आणि नोटाला मतं देण्यापेक्षा, इतरांना मतं देण्यापेक्षा त्याला आपण न्याय दिला पाहिजे. तर या उमेदवाराला आपण निवडून देण्याचा निर्णय बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे, बऱ्याच संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. तर यावेळेला या मतांची ताकद कशी वाढवायची याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. जर रत्नागिरीमध्ये चाललेलं ब्राऊन शुगर असेल, दारू असेल, मटका असेल, जुगार असेल, यांच्या पाठीमागे कोण आहे आपल्याला माहीत असेल, ज्यांच्याकडे जाऊन टेंडर्स मागितले गेले ते कोण आहेत आपल्याला माहीत असेल, तर आपल्याला केजरीवाल सरकारचा आदर्श ठेवून रत्नागिरी बदलली गेली पाहिजे. आणि हा बदल घडवण्यासाठी सुशिक्षित चेहरा हा एकमेव पर्याय मला निष्पक्षपणे वाटतो. मी कुणाचीही गुलामगिरी करत नाही, मी कुणाचीही हुजरेगिरी करत नाही, मी कुणाकडूनही पैसे घेत नाही. आणि ज्या वेळेला माझ्या मनाला वाटतं की हा उमेदवार योग्य आहे तेव्हा मी सांगतो की हा उमेदवार योग्य आहे. तर तुम्हीही विचार करा. 3 पर्याय तुमच्या समोर आहेत. या पर्यायाला मत दिलं, या पर्यायाला मत दिलं तरी सारखंच आहे. पण हा एक नवीन पर्याय आहे. नवीन पर्याय आजमावण्याचा आपल्याला एक संधी निर्माण झालेली आहे. का आपण नोटाकडे जावं? का ह्या 2 पर्यायाकडे जावे? नवीन माणसाला संधी देऊन बघूया. म्हणजेच या माचीसने ही ज्योत पेटवूया आणि जे वाईट आपल्या शहरामध्ये पसरलेलं आहे, आपल्या या मतदारसंघामध्ये पसरलेलं आहे, ते जाळून टाकूया आणि एक नवीन होळी आपण या ठिकाणी पेटवूया. होळीमध्ये जसं आपण वाईट सगळं पेटवून टाकतो तसा हा भ्रष्टाचार, हे अनैतिक धंदे, हे मी मॅनेज करतो. हॉटेलमधले प्रॉब्लेम्स आहेत, मला एवढे पैसे द्या. पर्सनल नेट धारकांचा प्रॉब्लेम आहे, मला महिन्याला 5 लाख रुपये द्या, मी हे प्रॉब्लेम सोडवतो. ही जी प्रवृत्ती या रत्नागिरीमध्ये रुजू घातलेली आहे ती काढण्यासाठी एकमेव आज पर्याय मला दिसतो आहे आणि तो म्हणजे माचीस, काडीपेटी. आणि ती पेटवणारी ज्योतिप्रभा, एका डॉक्टरांचा सुशिक्षित मुलगा तुमच्यासाठी आहे. आणि आज मी जर मला मत द्यायचं असेल तर मी पूर्णपणे मनाचा ठाम निर्धार केलेला आहे की माझ्यासमोर हे 2 लोकांच्या पेक्षा हा पर्याय मला योग्य वाटतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. मी बरोबर आहे की चूक आहे? मी जर चूक असेल तर का सांगा, आणि मी जर बरोबर असेल तर तेही का सांगा. लक्षात ठेवा, आपलं मत वाया घालवू नका.
लक्षात ठेवा, मतदान करायला जा. लक्षात ठेवा, नोटा हा पर्याय नाही आहे. मला हक्क आहे तर मला माणूस निवडता आला पाहिजे. लक्षात ठेवा, मतदान करा. आणि हो, असेच निष्पक्ष विचार ऐकायचे असतील तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. याच्यापुढे तुमची कोणतीही समस्या असो, याच्यापुढे कोणताही भ्रष्टाचार असो, तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवा, तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुम्हाला जर न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, तर तुम्ही आमच्यासोबत काम करा. एक देशभक्त परिवार, एक क्रांतिकारी परिवार, एक चाणक्य परिवार, एक फ्रेश न्यूज परिवार. नमस्कार. ज्योती पेटवूया, काडीपेटीवर मत देऊया आणि बदल घडवूया. जय हिंद, जय शिवराय.